नाही, निश्चितच या सगळ्या गोष्टीला अंतिम स्वरूप दिल्लीच्या बैठकीमध्येच त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे नजीकच्या काळामध्ये ज्या वेळेला आवश्यकता असेल त्याला नक्कीच दिल्लीला बैठक होईल। जीएसटी काउन्सिलची एक बैठक पार पडली, त्या बैठकीला दादा स्वतः उपस्थित नव्हते, आदित्य तटकरे त्यांच्या वतीने उपस्थित होत्या। त्याच्यावरून पुन्हा एकदा दादांवरची टीका केली जात आहे की अर्थमंत्री असताना तरी सुद्धा ते बैठकीला एकाही उपस्थित, फक्त सुरुवातीला एका बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती। एक असा या टीका टिप्पणी करणाऱ्यांना जीएसटीचं काउन्सिल त्याचं महत्त्व नेमकं काय मला कळत नाही। कारण मागच्याही बैठकीला राज्य सरकारच्या वतीने वित्त मंत्रालयाच्या वतीने आदित्यने ती बैठक हजेरी लावली होती। आजही जीएसटी काउन्सिलची जी बैठक आहे त्याला सुद्धा नामदार आदित्य कॅबिनेट मंत्री आहे, दादांची किंवा वित्त विभागाची प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिली होती। एक बाब अशी असते की शेवटी जीएसटी काउन्सिलमध्ये आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे काही मुद्दे असतात ते त्या ठिकाणी प्रभावीपणाने मांडणं हा महत्त्वाचा भाग राहतो। त्या ठिकाणी गोव्याचे मुख्यमंत्री ते जीएसटी काउन्सिलचे अध्यक्ष आहेत। आता आजची बैठक या ठिकाणी अमितभाई आहेत, स्वाभाविकपणाने इतरही काही महत्त्वाची कारणं असतात। जीएसटी काउन्सिलची उपस्थिती ही सुद्धा तितक्याच महत्त्वाची आहे, पण जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला महाराष्ट्राचा प्रतिनिधी तिथे उपस्थित होता हे तेवढंच नक्कीच महत्त्वाचं आहे। सर, काल महायुतीची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक होणार होती, परंतु ती काल रद्द झाली। कोणती कारण आहे की ती बैठक रद्द झाली? कारण की ती बैठक रद्द झाल्यानंतर माध्यमांमध्ये अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण होत होते की अजित पवार नाराज आहेत का, महायुतीची बैठक घेण्यामध्ये अमित शहांनी इंटरेस्ट दाखवला नाही, अशा अनेक पद्धतीच्या बातम्या समोर होत्या। काय त्याच्यामधली खरी माहिती आहे? नाही, फक्त मला पहिल्यांदा एकदा कळू द्या की महायुतीची बैठक होणार होती असं आपल्याला कुणी सांगितलं? महायुतीची बैठक होणार होती असं कुठेही त्या ठिकाणी चर्चाही नव्हती। आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर किंवा संध्याकाळी आल्यानंतर अमितभाई त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते, संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली, त्यामध्ये काय भावगं वाटण्याचं काही कारण नाही। आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा ज्या काय जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्या तथ्यही नाहीत। नंतर मागच्या काही दिवसामध्ये राष्ट्रपती देखील अचानक ठिकाणी जाऊन वराह जयंती साजरी करा अशा पद्धतीची घोषणा केली आहे। ऑलरेडी राज्यामध्ये वेगळ्या परिस्थिती आहे, हिंदू मुस्लिम वाद सातत्यानं पाहायला मिळतात, अशातच आता ही एक अशी घोषणा आहे। माझ्या ध्यानात एक नवीन भर पडली, वराह जयंती म्हणजे नेमकं काय ते मला राणेंच्याकडनं समजून घ्यावं लागेल। अलीकडच्या कालावधीमध्ये नितेश राणेंची वक्तव्य अत्यंत अयोग्य आहेत अशी स्पष्टपणाची भूमिका मी त्या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी